सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यङ्करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। चालू असणार आपलं कठोपनिषद आणि कठोपनिषदामधला चालू असणारा आपला 20वा मंत्र या ठिकाणी असणारा तिसरा जो वर आहे कोण नचिकेताने यमाकडे मागितलेला. कोणता वर मागितला? येयम प्रेते विचिकित्सा मनुष्य अस्तीत्यैके नायमस्ती इति चैके एतद् विद्या मनुशिष्टस्त्वयाहं वराणां मेषवरस्तुतीयः. अशा प्रकारे हे यमराज काय तुम्ही विद्वान आहात म्हणून तुम्ही काय करा, ह्या सगळे जे काय आहे 3 वर जे मागितलेलं आहे या 3 वरामध्ये असणारा हा 3ऱ्या नंबरचा जो वर आहे हा 3ऱ्या नंबरचा वर तुम्ही मला द्या. काय याच्यामध्ये मनुष्य विचार करतो. काल आपण पाहिलं काय आस्तिक आणि नास्तिकाच्या संदर्भात देहाच्या व्यतिरिक्त आत्म्याचं अस्तित्व जे अंगीकार करतात ते सगळे आस्तिक. त्यांच्यासाठी किंवा त्या आत्मतत्वाचा विचार. मग तो कोण? या देहाच्या व्यतिरिक्त जो जाणारा आहे, जो येणारा आहे, हा जाणारा आणि येणारा जो आहे त्या जाणाऱ्या येणाऱ्याचं नक्की स्वरूप जे आहे हे जाणाऱ्या येणाऱ्याचं नक्की स्वरूप कोणतं? हे नक्की स्वरूप तुम्ही मला सांगा. तेच म्हणतात की याच्यामध्ये मनुष्य लोकामध्ये, कारण कोणी असे म्हणतो की तो राहतो, कोणी म्हणतो राहत नाही, आणि म्हणून आपल्याद्वारे मी काय हे शिक्षित होऊन एतद् विद्यां शिष्टस्त्वयाहं तुमच्याद्वारे त्या तत्वाचा मी काय करतो उपदेश करून घेऊ इच्छितो. अशा प्रकारे नक्की ते तत्व कोणतं आहे की जे जातं येतं, मग त्याला नक्की काय म्हणायचं? तो जीवात्मा, परमात्मा, आत्मा, नक्की मग यापैकी त्याला काय म्हणायचं आम्ही? म्हणजे अशा प्रकारे ते जे तत्व आहे तीच अध्यात्मविद्या. सगळ्या मागच्या पाठातून जे सांगितलं काय वेदांत अध्यात्म हे जे काय मागच्या पाठातून सांगितलं उत्तर मीमांसा शारीरिक सूत्र या सगळ्याच्या माध्यमातून जे काही या ठिकाणी सांगितलं गेलं ती अध्यात्मविद्या. अध्यात्मविद्या म्हणजे या ठिकाणी आत्मनी आत्म्या संबंधित जी विद्या आहे नक्की त्याचं स्वरूप काय? सच्चित आनंद स्वरूप. हा तो सत आहे, चित आहे आणि आनंद हे त्याचं स्वरूप आहे. मग बाकी सगळं आगंतुक आहे. आनंद त्याचं स्वरूप आहे. मग दुःख आगंतुक आहे आणि म्हणून त्याचं स्वरूपाकडे जाण्याचा तो प्रयत्न करतो. जसं पाणी पाण्याकडे जाण्याचा प्रयत्न करतं तसं ते जे आत्मतत्व आहे फक्त आपल्याला तो आनंद विषयांमध्ये वास्तविक स्वस्वरूपाचाच आहे, परंतु ज्यावेळेस आपण तोच आनंद विषयांमध्ये शोधायला लागतो त्यावेळेस त्याची पूर्तता नाही झाली तर मग काय? मग दुःख वाटायला येतं. मग काय केलं पाहिजे? मग परांची खानी व्यतृणत स्वयंभू तस्मात परांग पश्यती नांतरात्म कश्चित धीर आत्मान ऐक्षत. काय करायला पाहिजे? आवृत्त चक्षु सांगितलं. अमृतत्वमिच्छन हे चक्षु जे आहे हे बहिर्मुख जे विषयांना पाहत आहे, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय हे जे काय बही चाललेले आहे त्यांना काय केलं पाहिजे? आवृत्त चक्षु. आवृत्त चक्षु म्हणजे हे बाहेर जे पाहतायत ना यांना आता काय केलं पाहिजे? अंतर्मुख आतमध्ये पाहून घेण्याची सवय लावली पाहिजे. आवृत्त चक्षु अमृतत्वम इच्छन. आणि अशा प्रकारे ज्यावेळेस ते आवृत्त चक्षु होतील म्हणजे स्वस्वरूपाकडे बाह्य विषयामध्ये जे सुख आहे ते बाह्य विषयामध्ये नाही, ते माझ्यामध्येच आहे हा जो विषय आहे हा त्याला परिपूर्ण होईल. आणि मग काय होईल? तो अंतर्मुख होईल. स्वस्वरूपामध्येच जिथे झरा आहे त्या झऱ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न कर. कुठनं हा निघाला आहे तो एकदा त्याला मिळाला की मग विषय संपला. म्हणजे अशा प्रकारे हे असणारं स्वस्वरूपाचं असणारं स्वरूप ज्या वेळेस त्याला प्राप्त होईल मग त्याला हे दुसरं काही प्राप्त करण्याची गरज राहणार नाही. हे शेवट तिथं काल सांगितल्याप्रमाणे फुल स्टॉप. त्याच्यानंतर परत काही नाही. मग त्यानंतर काहीतरी वेदांत शिकला, उपनिषद शिकला, ब्रह्मसूत्र शिकला आणि आता परत काहीतरी शिकायला गेला, त्याच्यानंतर परत काही नाही.
तर तस्य कार्यम विद्यते सांगितलं शास्त्राने. त्याचं आता यापुढे कोणतंच कार्य राहत नाही. म्हणजे जे श्रवण केलेलं आहे ते मनन करणे, स्थानोनिखननयायन आणि निदिध्यासना. श्रवण, मनन आणि निदिध्यासना एवढे 3च गोष्टी त्याला करायच्या. आता दुसरं काही नाही. श्रवण झाल्यानंतर परत काहीतरी करेल. जे श्रवण झालेलं आहे तेच आहे. हे शेवट, फुल स्टॉप. याच्यानंतर परत काहीतरी करायचं नाही. त्याचं मनन करणं आहे. जशी गायीचं कायम मी उदाहरण देतो. गाय पहिल्यांदा काय करते, जे टाकलेलं गवत असेल, काय जे आहे ते फक्त काय पहिल्यांदा खाण्याचं काम करते. जास्तीत जास्त किती खाता येईल तेवढं ती खाण्याचं काम करत राहते. तसं हे श्रवण आहे. जास्तीत जास्त किती वेदांत, त्या अनुषंगाने, आत्मतत्वाच्या अनुषंगाने जे काही ग्रंथ असतील, विवेक चूडामणी आहे, अनेक ग्रंथ आहेत त्याच्या अनुषंगाने, त्या सगळ्यांचं पहिलं काय श्रवण ऐकत राहील तो. त्यानंतर काय काय करते, सगळे चारा खाऊन झाल्यानंतर शांत बसते आणि काय करते, रवंथ करायला सुरुवात करते. म्हणजे जे खाल्लेलं आहे ते पुन्हा मुखामध्ये घेते आणि चावून चावून बारीक मग त्यामध्ये ते आनंदित राहते. तेच मनन. रवंथ करणे म्हणजे मनन करणे. जे काही शास्त्र सगळं शिकलेलं आहे ते पुन्हा कशात काय सांगितलंय, कशात काय सांगितलंय, त्याच्या अनुषंगाने कशामध्ये काय म्हटलेलं आहे ते पुन्हा पुन्हा काय पुन्हा ते बाहेर काढणे आणि त्याचा विचार करत राहणे. आणि त्या विचार निस्ता करायचा, त्या विचारामध्ये काय राहील, मग तो आनंदित होण्याचा प्रयत्न केला. आणि मग अशा प्रकारे रवंत झाल्यानंतर काय करते, निदिध्यासना. मग संपूर्ण रवंत झाल्यानंतर, खाऊन झाल्यानंतर मग काय, आता खायला काही नाही. मग शांत आपण पाहिलं आता, ज्यांच्याकडे आता तुम्ही सगळे शहरात आहे त्यातले काय काय आहे आपल्या याच्यामधले गाव ग्रामीण भागामधले, मग शांत बसते. अगदी डोळे शांत मिटते, एक पाय पुढे टाकते आणि शांत अशी बसून जाते. निदिध्यासना. की अशा प्रकारे सगळं झाल्याचं श्रवण मनन झालं आणि मग काय, ते आत्मतत्व एकदा कळलं, हेच आहे, याच्या व्यतिरिक्त दुसरं काही जाणून घ्यायचं नाही. हे एकदा कळलं की ते स्वस्वरूपाचं असणारं अवस्थान, त्या ठिकाणी काय होतो, तो त्याच ठिकाणी तो आनंदित राहतो. मग त्याला बहिर जो मुख आहे, बहिर आनंद जो आहे, बहिर विषयांमधला जो आनंद आहे, या विषयामध्ये आता रुची राहत नाही. मग कुठे रुची राहते, आता वैराग्य निर्माण होतं आणि मग त्या स्वस्वरूप आनंदामध्येच आत्मानंद त्याला म्हणतो. जो आत्मानंद आहे, स्वस्वरूपाचा आनंद आहे, त्या स्वस्वरूपाच्या आनंदामध्येच त्याला आता आनंद प्राप्त व्हायला लागतो. म्हणजेच काय, त्याला आनंदाचा असणारा खजिना त्याला आपल्या जीवनामध्ये प्राप्त होतो. आणि मग अशा प्रकारे त्याचं असणारं ते आत्मस्वरूप काय आहे की ज्याच्याविषयी सगळे आपण चर्चा करतो. काल म्हटल्याप्रमाणे आस्तिक असतील, नास्तिक असतील, आस्तिक सगळे त्याच विषयी चर्चा करतात. देहवितर्क जो गेलेला आहे, गेल्यानंतर म्हणून या सगळ्या क्रिया आपण करत राहतो. गेला ना की विषय संपत नाही, गेल्यानंतर सगळं आहे पुन्हा त्याचं. पहिल्या दिवसापासनं जे काय आहे ते अगदी वार्षिक श्राद्धापर्यंत, पुन्हा आता हे गणपती झाल्यानंतर पुन्हा पितृपक्ष येईल, पुन्हा पितृपक्षानंतर पितरांच्या अनुषंगाने सगळं विषय आहे. हे सगळं काय आहे, हे त्या व्यतिरिक्त असणारं जे त्या आत्मतत्व आहे, त्या आत्मतत्वाचा विचार करूनच हे सगळं शास्त्र या ठिकाणी रचलं गेलेलं आहे. आणि तेच या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून तोच काय, तोच या ठिकाणी असणारा तिसरा वर जा ऐकते जे आत्मतत्व आहे की ज्याविषयी सगळे चर्चा करतात. काही म्हणतात देह हा व्यतिरिक्त आहे आणि काही म्हणतात चारवाक सिद्धांतवाले काय, देह म्हणजेच आत्मा. आता सगळीकडे तोच सिद्धांत चालू आहे. देह म्हणजेच आत्मा. आणि मग काय, खाओ पिओ आणि मजा करो, एवढंच आपल्या आसपास जर पाहिलं. आपल्या पुण्यामध्ये तर विशेष संस्कृती रुजू झाली आता ही. फक्त जिथे तिथं खाणं पिणं स्टॉल, एकही दुकान ज्या रस्त्याला नसायचं त्या रोडला आता 50-50 दुकानं फक्त खायचीच आहेत. स्टॉल हे ते फक्त तेवढंच आहे, खाओ पिओ आणि मजा करो, हेच धोरण आहे. म्हणजे देह म्हणजेच आत्मा या अनुषंगाने असो. आणि म्हणून त्या देहाच्या व्यतिरिक्त वास्तविक जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व सांगण्यासाठी आता प्रयास करायचा आहे. आणि म्हणून तोच वर, तिसरा वर काय, ते जे आत्मतत्व आहे
ते आत्मतत्व आम्हाला तुम्ही सांगा. अशा प्रकारे या ठिकाणी नचिकेताने तिसरा वरामागे तिसरा वराच्या माध्यमातून ते जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा विचार या ठिकाणी आरंभ केला. काल आपण पाहिलं होतं, आरंभ केला होता. त्यामध्ये आपण कुठपर्यंत काल आलो होतो, काल आपण पाहिलं. तर काल या ठिकाणी काय अशा प्रकारे या ठिकाणी काय सांगितलं त्याचं, असे संसार बीजभूत अज्ञान त्याची निवृत्ती करणारे निष्प्रपंच आत्मविज्ञान परमनिश्चयस ज्याचे फल आहे त्याचे निरूपण करण्याकरता आता पुढचा ग्रंथ आरंभ होत आहे. की अशा प्रकारे हे सगळं जे संसार बीजभूत जे आहे, संसाराचं बीजभूत काय तर अज्ञान. संसार का स्वस्वरूपाचं ज्ञान नाही, स्वस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळेच संसार. आणि म्हणून संसार बीजभूत अज्ञान त्याची निवृत्ती, ते जे बीज आहे ते बीज दग्ध करण्याचं काम. जोपर्यंत बीज आहे तोपर्यंत काय, बीज वृक्ष बीज वृक्ष बीज वृक्ष न्यायाने संसार आहे. तसंच जोपर्यंत वासना अज्ञान आहे तोपर्यंत हा संपूर्ण संसार आहे. म्हणून काय, त्याचं परमनिश्चयस ज्याचे फल आहे त्याचे निरूपण करण्याकरता हा पुढचा ग्रंथ. ते बीज आहे ते बीज दग्ध करून काय, परमनिश्चयस आत्मविज्ञान जे आहे ते परमनिश्चयस आत्मविज्ञान आहे काय, ज्याचं फल आहे. म्हणजे ज्या ग्रंथाच्या माध्यमातून, म्हणजे पुढच्या आता तिसऱ्या वरापासून जो ग्रंथ आरंभ होणार आहे त्या ग्रंथाचं फल काय, तर त्या ग्रंथाचं फल सांगितलं निष्प्रपंच आत्मविज्ञान परमनिश्चयस. जे पद आहे ते त्याचं फल आहे. आणि म्हणून त्याच्या निरूपण करण्यासाठी, आत्मज्ञानाचं निरूपण करण्यासाठी या ठिकाणी तिसरा असणारा वर या ठिकाणी मागितला आहे. नचिकेताने द्वितीय वराने ब्रह्मलोक प्राप्तीचे जे फल मागितले ते जरी मिळाले द्वितीय वराने, म्हणजे कुठलं, अग्निविद्याच्या द्वारे काय केलं, नचिकेताने द्वितीय वराने ब्रह्मलोक प्राप्तीचे जे फळ मागितले ते जरी मिळाले तरी जोपर्यंत तिसऱ्या वराने मागितलेले निष्प्रपंच आत्मस्वरूपाचा अपरोक्ष ज्ञानपूर्वक परमपुरुषार्थ रूप जो मोक्ष तो त्यास मिळत नाही तोपर्यंत तो कृतार्थ होत नाही. यद्यपि दुसऱ्या मंत्राने जरी विद्या जरी मागितली, अग्निविद्येच्या द्वारे काय स्वर्गादी लोकापासून ब्रह्मादी लोकापर्यंत जरी गेला तरी सुद्धा काय, तिसऱ्या वरा जो आहे जोपर्यंत तिसऱ्या वराने मागितलेला काय निष्प्रपंच आत्मस्वरूपाचा अपरोक्ष ज्ञानपूर्वक परमपुरुषार्थ रूप मोक्ष हे फळ त्यास मिळत नाही तोपर्यंत तो कृतार्थ होत नाही. हा परमपुरुषार्थ म्हणून सांगितलं, परमपुरुषार्थ सर्वात श्रेष्ठ, परम म्हणजे सर्वश्रेष्ठ पुरुषार्थ, सगळ्या पुरुषांमध्ये श्रेष्ठ पुरुषार्थ कोणता, तर मोक्ष प्राप्ती. म्हणून धर्म अर्थ काम आणि मोक्ष, बरोबर. या पुरुषार्थ चतुष्टय जे आहे हे काय, त्या अनुषंगाने तो परमपुरुषार्थ म्हणजे मोक्ष. मग पहिल्यांदा धर्म, धर्माच्या अनुषंगाने अर्थ, धर्माच्या अनुषंगाने काम, म्हणून पहिला धर्म सांगितला. आता तो धर्म जिज्ञासा, जे काय आहे विधी निषेधात्मक, काय करायचं आणि काय करायचं नाही. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते कार्य व्यवस्थित. तस्मात् शास्त्रम प्रमाण, जे काय आहे शास्त्राने सगळं सांगितलं म्हणून त्याला विधी आणि निषेधात्मक सांगितलं. विधी म्हणजे जे करायचं आहे, निषेध म्हणजे जे करायचं नाही. दोन्ही गोष्टी शास्त्राने आम्ही सांगून सांगितलं. म्हणून अशा अनुषंगाने, म्हणून धर्म पहिला धर्म म्हणून धर्माने हे सांगितलं काय, धर्माच्या अनुषंगाने अर्थ, जरी तुम्हाला अर्थार्जन करायचं आहे, धनसंपत्ती जरी कमवायची असेल तर कशी, धर्माच्या अनुषंगाने, म्हणून पहिला धर्म. त्यानंतर धर्माच्या अनुषंगाने अर्थ, नंतर धर्माच्या अनुषंगाने काम, बाकी जे काय आहे संसार सगळा, मुलं बाळ हे सगळं जे काय जे आहे हे सगळं धर्माच्या अनुषंगाने. आणि अशा प्रकारे धर्माच्या अनुषंगाने ज्यावेळेस अर्थ आणि कामना असेल
त्याच वेळी काय, मग मोक्ष सिद्ध होण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहण्याची गरज नाही. प्रयत्न करायची गरज, धर्माच्या अनुषंगाने धर्माचं अनुष्ठान असेल तर आपल्या आप सगळ्या गोष्टी सिद्ध होत जाणार आहे. फक्त अनुष्ठान धर्माचं त्या ठिकाणी पाहिजे. म्हणजे चांगल्या वृत्तीच्या वासना त्याच्यामागची चांगली पाहिजे थोडक्यात. म्हणून अशा प्रकारे काय, जोपर्यंत तिसऱ्या वराने मागितलेला निष्प्रपंच आत्मस्वरूपाचा अपरोक्ष ज्ञानपूर्वक परमपुरुषार्थ जो मोक्ष त्यास मिळत नाही तोपर्यंत तो कृतार्थ होत नाही. म्हणजे शेवट कृतार्थ तर कशा आहे मध्ये, त्याच्यामध्येच आहे. एकदा तो मोक्ष प्राप्त झाल्यानंतर परत त्याला काही नाही. तस्य कार्यम न विद्यते. कोणाचं? यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनेव च संतुष्टः तस्य कार्यम न विद्यते. ज्याला आत्म्यामध्येच ज्याची रती आहे, त्याच्यामध्ये संतुष्ट आहे, त्याच्यामध्येच जो आनंद मानत आहे, असा जो साधक आहे, त्या साधकाकरता पुन्हा दुसरं काही करायचंय, दुसरं काहीच करायचं नाहीये. हे नीट अगदी व्यवस्थित आपल्या डोक्यामध्ये बसून घ्या. म्हणून अकार्य सिद्ध ब्रह्म आहे. त्या ठिकाणी आपण ज्यावेळेस पाहिलं कार्यसिद्ध प्रपंच आहे. आता तो धर्ममीमांसा कार्यसिद्ध आहे, केला तर फळ आहे. शास्त्राने सांगितल्यानंतर ज्यावेळेस तुम्ही यज्ञ कराल त्यावेळेस त्या यज्ञाचं असणारं फलप्राप्ती तुम्हाला होणार आहे. की तर मग सगळ्या गोष्टी आल्या, संकल्प आला, अमुक आलं, तमुक आलं, ते सगळं आता त्याचं आव्हान आहे, ते सगळं करणं आहे तुम्हाला. केल्यानंतर प्राप्ती आहे पूर्वमीमांसेची. इथं अकार्य सिद्ध ब्रह्म, इथं काही करायचं नाही. म्हणजे एवढी चांगली गोष्ट असताना सुद्धा आमच्या डोक्यात ती बसत नाही. काहीच करायचं नाही. कारण का, जेवढं आपण करू ते काय फलालाच कारणीभूत होणार आहे. म्हणून अकार्य सिद्ध ब्रह्म सिद्ध करण्यासाठी, ब्रह्म प्राप्त करण्यासाठी मी एवढे होम करतो, मी एवढा जप करतो, मी एवढं हेमुख करतो, एवढं तर त्याने काय होणार आहे, त्याने फलप्राप्तीच होत राहणार, ब्रह्मसिद्ध होणार नाही. ब्रह्मसिद्ध करून घ्यायचं असेल येन त्यजसी तत्यज सांगितलं. विवेक आणि वैराग्य सगळं सोडत 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 जायचं. एवढं धरलेलं आहे, हे माझं, ते माझं, ते माझं, अमुक माझं, तमुक माझं, तुझं काहीच नाही. हे मन बुद्धी चित्त अहंकार म्हणजे आत्मषटकामध्ये सुंदर त्यांनी वर्णनच पहिलं आत्म्यापासूनच केले. हे जे तू मानतोयस, मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायू. जे 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 हे पंचकिरण आहे, हे अमुक आहे, पंचतत्व आहे, मन बुद्धी चित्त अहंकार, हे जे काय असो तू मानत आहे, काही तू नाही. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम सांगितलं. अरे पुण्य पण नाही, पाप पण नाही, सुख पण नाही, दुःख पण नाही, काही म्हणजे काहीच तू नाही. मग तू कोण आहेस? मग तू फक्त चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. हा जो अनुभव आहे, हा अनुभव अपरोक्ष करण्याकरता काय केलं पाहिजे? जे जे मानतोय हे करायचे, ते करायचं, हा संकल्प तो संकल्प, म्हणून सर्व संकल्प संन्यासी सांगितलं गीते. कुठल्याच प्रकारचा संकल्प मनामध्ये ज्याच्या नाही तो महात्मा, त्यालाच महात्मा म्हणतो. की याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचा मनामध्ये संकल्प यत्किंचित सुद्धा नाही. त्या जडभरताच्या कथेमध्ये त्या हरणाचा पिलाचा फक्त संकल्प राहिला, तर काय झालं? पुन्हा जन्म मरणाच्या चक्रामध्ये यायला लागलं. मग कुठल्याच प्रकारचा संकल्प ज्याच्या मनामध्ये राहत नाही तो संन्यासी, तो महात्मा. म्हणून अशा प्रकारे मग काय, म्हणून जोपर्यंत त्या ज्ञानाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तो कृतार्थ होत नाही. हा विषय पुढील आख्यायिक करून कसा सिद्ध होतो याचे विवरण भाष्यकारांनी केले. कर्मकांडाने साध्य साधन रूप अनित्य असे जे सांसारिक फल सांगितले. कर्मकांडाच्या द्वारे काय होतं? आपण कर्मकांड जे करतो, पूजा आधी हे सगळं जे करतो, हे करायचं नाही असं नाहीये, हे करायचंच आहे. ते कारण पावनानी मनीषिणः, ते आपल्याला पवित्र करणार आहे, शुद्ध करणार आहे, म्हणून ते करायचंच आहे. आणि म्हणून कर्मकांडाने साध्य साधन रूप अनित्य, परंतु त्याचं फल कसं आहे?
ते केल्याचंच फल अनित्य स्वरूपाचं आहे. कर्मकांडाने साध्य साधन रूप अनित्य असे जे सांसारिक फल सांगितले त्यापासून विरक्त असा जो पुरुष त्यालाच आत्मज्ञानाचा अधिकार आहे. म्हणून अशा प्रकारे त्या कर्मकांडाच्या द्वारे चित्तशुद्धीद्वारे लगेच त्याग नाहीये. या सगळ्या काय या सगळ्या नैसर्गिक अवस्था आहे, नॅचरली अलग अलग बळजगबी. मग त्याला गीतेने सांगितलं मिथ्याचार उच्यते. अलग लक्षात इंद्रियांनी सोडलंय पण मनाने तिथं अजून वासना आहे. तो मिथ्याचारी सांगितलं. मिथ्याचार नाही, आपल्या आप जे आहे मनामध्ये आपल्या आप ती भावना निर्माण होत गेली पाहिजे की मला हे सोडायचंय. आपल्या विवेक वैराग्य. म्हणून त्या ठिकाणी सांगितलं उर्वारुक इव बंधनात सांगितलं. महामृत्युंजय ज्या आपण सगळे करतो त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुक इव बंधना नृत्योत्मोक्षेयमामृतात् सगळे म्हणतो आपण करतो. त्याचा अर्थ काय? उर्वारुक इव बंधनात सांगितलं. उर्वारुक असं भोपळ्याचं फळ जे आहे ते भोपळ्याचं फळ काय ज्याप्रमाणे परिपक्व अवस्थेला आल्यानंतर काय करतं ते आपल्या आप त्या देठाला सोडून म्हणजे वेलीला सोडून जसं बाजूला होतं त्याप्रमाणेच या सगळ्याच्या द्वारे पूर्व कर्मकांड पूजा ध्यान जप तारणा हे जे सगळं आहे याच्याद्वारे चित्त परिपक्व अवस्थेला गेल्यानंतर काय होतं ते आपल्या आपच संसार सोडून देते. तिथं प्रयत्न करायचीच गरज नाही. त्यालाच वाटेल की नको आता जनसंपर्क. आपलं काय एकांते सुखमाप्स्यतां परचरे चेतस समाधीयतां. एकांते सुखमाप्स्यतां सांगितलं की सगळं काही नको आपल्या एकांतवासामध्ये राहावं. विवेक वैराग्य त्याला आपल्या कशामध्ये वृद्धी राहणार नाही. शांत एकांतमध्ये बसेल, आत्मचिंतन करेल. त्या ह्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे सजातीय वृत्तीचा असणारा प्रवाह. हा सजातीय वृत्तीचा असणारा प्रवाह आपल्या आप व्हायला लागेल. त्याच्यासाठी आता काही प्रयत्न करायला सांगितलं नाही. उत्तमा सहजावस्था सांगितली शास्त्राने. काय सांगितलं? उत्तमा सहजावस्था मध्यमा ध्यान धारणा अधमा शास्त्रचिंताच. उत्तम अवस्था म्हणजे काय? सहज अवस्थेमध्ये बसल्या मन उन्मनी भावाला जाणे. काही प्रयत्न नाही नको, प्राणायाम नको, आसन नको, काही बसला की तो उन्मनी भावाला गेलं. ही अतिशय उत्तम अवस्था. त्याचा अतिशय चित्तशुद्ध झालेला आहे सगळं करून प्राथमिक स्टेजमध्ये. तो मध्यमा ध्यानधारणा करून चित्त सजातीय वृत्तीकडे आणायला लागतंय. त्यासाठी मग ध्यान करतोय, आसन केलं, प्राणायाम केला, एकाग्र करण्याचा प्रयत्न केला. ही दुसरी स्टेज. आता जी आपली चालली ही तिसरी स्टेज. अधमा शास्त्रचिंता. ही शास्त्राची चिंता आहे तिसऱ्या नंबरला आता. म्हणून काय केलं पाहिजे? सहज अवस्था उर्वारुक इव बंधनात. ही सहज अवस्था. तिथं काही करायचं नाही. जसं आपल्या परिपक्व झालं की ज्याप्रमाणे तो एक भोपळ्याचा असणारा देठ त्या वेलीपासून आपल्या आप वेगळा होतो किंवा जे परिपक्व झालेलं फळ आपल्या आप काय करतं झाडाला सोडून बाजूला होतं, तसंच साधनेच्या द्वारे परिपक्व झालेलं अंतःकरण आपल्या आप संसारापासून काय होतं विरक्त व्हायला सुरुवात करते, सोडून देतं. त्याला नको वाटतं. जनसंपर्क नको, अमुक नको, तुम्ही नको, कोणी नको, आपलं एकटं बस. अशा प्रकारचे भाव मनामध्ये निर्माण व्हायला लागले की समजायचं आपली आध्यात्मिक साधना कुठेतरी व्यवस्थित चाललेली आहे. आणि पुन्हा पुन्हा लोकेशनामध्ये जाण्याची इच्छा होत असेल, लोकांमध्ये जावं, अमुक करावं, तमुक करावं, म्हणायचं आपला रॉंग नो एंट्रीमधनं आपण कुठेतरी चाललेलो आहोत असं. आणि म्हणून अशा प्रकारे काय सांगितलं? कर्मकांडाने साध्य साधन रूप अनित्य ते सांसारिक फल सांगितले. त्यापासून विरक्त असा जो पुरुष त्यालाच आत्मज्ञानाचा अधिकार आहे. आणि म्हणून जो वास्तविक आता या सगळ्या संसारापासून मनामध्ये विरक्त झालेला आहे असाच जो साधक आहे त्याला आत्मज्ञानाचा अधिकार आहे. हे सिद्ध करण्यासाठी यमाने मग काय केलं? हे सिद्ध करण्यासाठी यमाने पुन्हा या नचिकेताला
काय केलं? नचिकेताला सिद्ध करण्यासाठी यमाने नचिकेताला काय पुत्र प्रवतादी सांसारिक फलाचे प्रलोभन दाखवून त्याची निंदा केली आहे. हे तुला देतो, तुला सांसारिक प्रलोभन पण दाखवलं इथं. कारण शिष्याची परीक्षा तर घ्यायला पाहिजे ना, त्याला नक्की किती आसक्ती आहे म्हणून त्याची परीक्षा घेण्यासाठी या ठिकाणी सुद्धा नचिकेताला प्रलोभन दाखवले की हे देतो ते देतो, हे कशाला मागतो, याने काय मिळणार आहे? हे सगळे आत्मविद्याने आता काय मिळणार आहे आपल्याला? जरी आता तुम्ही शिकत असाल, मी शिकवत असतो, सांसारिक लोकांना याचा काय बाबा हे शिकला आणि यांनी मी काहीतरी मोठी धनसंपत्ती कमवली, बाकीच्या विद्येने तरी कमवू, ज्योतिष आहे, वास्तू आहे, त्यांनी काहीतरी शिकला की मग कोणाची ती कुंडली सांगेल, हे सांगेल, ते सांगेल, वास्तू सांगेल, तिथनं 2 रुपयाचं काहीतरी निर्माण होईल, पण याने काहीच होणार नाही. पहिलं म्हणजे शिकायला येणारा वर्गच तुमच्याकडे एकदम कमी आहे. आणि म्हणून अशा प्रकारे मग याचा काय उपयोग मग हे शिकून तरी? आणि म्हणून हे नचिकेता, त्यापेक्षा तुला मी आहे ही भौतिक विद्या जी आहे याच्यापेक्षा चांगलं काहीतरी तुला मी देण्याचा प्रयत्न करतो, असं कोण म्हणतात? यम नचिकेताला म्हणतात. म्हणून या काय केलं? या हे सिद्ध करण्यासाठी यमाने पुत्र प्रवताधिक सांसारिक फलाचे प्रलोभ दाखवून त्याची निंदा केली. यमाने 3रा वर मागून घे असे सांगितल्यावर त्याने आत्मविद्याविषयक वर मागितला आहे. आणि म्हणून अशा प्रकारे पहिला प्रलोभन दाखवलं, पण तरी सुद्धा त्याला बळी न पडता पण ठीक आहे आता काही हरकत नाही, मग सांग कोणता वर आहे? हे म्हणल्यानंतर मन नचिकेत म्हणतो, या जगामध्ये मोठमोठ्या म्हणजे जे विद्वान आहेत, आत्मानात्म विचार करणारे आहेत, महापंडित आहेत, असे हे जे पंडित विद्वान यांच्याकडनं या लोकांना असा संशय आहे. या सगळ्यांच्या मनामध्ये एक संशय. कोणता संशय? तर मनुष्य गेल्यानंतर मेल्यावर देहेंद्रियाहून वेगळा, ज्याला देहांतराचा व परलोकाचा संबंध आहे असा कोणतरी जीव असतो. मनुष्य गेल्यानंतर काय होतं? मनुष्य मेल्यावर देहांतरिकाहून वेगळा, हे देह इंद्रिय जे आहेत याच्यापेक्षा वेगळा ज्याला देहांतराचा व परलोकाचा संबंध आहे. या देहेंद्रियांपासून वेगळा कोणीतरी जो आहे त्याला काय? या देहांतराचा अथवा परलोकाचा काहीतरी त्याच्याशी संबंध आहे. म्हणजे या देहाच्या व्यतिरिक्त पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, देह, कार्यकरण संघात, शास्त्रीय टिपिकल भाषा, त्याच्या व्यतिरिक्त कोणी आहे का? म्हणजे मग ते देहांद्रियाच्या पलीकडे दुसरा कोणी आहे का? मनुष्य मेल्यानंतर देहादी व्यतिरिक्त दुसरा कोणी नाही. या व्यतिरिक्त दुसरा कोणी आहे का? बस हा देह मेला, भस्मीभूतस्य शरीरस्य पुनरागमः कुतः ऋतं कृत्वा घृतं पिबे ऋणं कृत्वा घृतं पिबेत सांगितलं. 4वाक सिद्धांत. भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमः कुतः म्हणतात 4वाक सिद्धांत. हा देह एकदा भस्मसात झाला की विषय संपला. पुढं पुनरागमा म्हणून काय करा? ऋणम कृत्वा घृतम पिबेत, दुसऱ्याचं कर्ज करा, काही हरकत नाही, पण घृतम पिबेत, मस्तपैकी आरामात राहा. हा 4वाक सिद्धांत, वैदिक सिद्धांत नाही. वैदिक सिद्धांत या देहाच्या व्यतिरिक्त कोणीतरी आहे, तो जाणारा येणारा आहे. तो कोण? याचा जो विचार करतो तो वैदिक. म्हणून अशा प्रकारे तो कोण? या मनुष्या, याचा विचार करणारे, देह दुसरा कोणी नाही असा मानणारा. असे म्हणजे 2 प्रश्न पडले. देहाव्यतिरिक्त आत्म्याचं स्वरूप जाणणारा, देह म्हणजेच आत्मा जाणणारा, हे 2च गट आहेत.